झी 24 तास एक पाऊल पुढे। तर कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईनं आयपीएल जेतेपदाला गवसणी घातली आणि फॅन्सने स्टेडियममध्ये जल्लोष साजरा केला। मुंबईच्या या विजेतेपदाचे प्रमुख शिलेदार ठरले ते कॅरेबियन क्रिकेटर्स ड्वेन स्मिथ आणि कायरन पोलार्ड। आयपीएल सीझन 6 मध्ये मुंबईच्या नेतृत्वाची धुरा रिकी पॉन्टिंगकडून रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आणि मुंबई इंडियन्सचं नशीबच पालटलं। मुंबईच्या या यशात जितकं यश रोहित शर्माच्या नेतृत्वाचं आहे तितकाच मोठा वाटा आहे तो ड्वेन स्मिथ आणि कायरन पोलार्ड या कॅरेबियन जोडीचा। मुंबईच्या विजयात ही कॅरेबियन जोडी हिट ठरली। ओपनिंगला येणाऱ्या स्मिथमुळे मुंबई इंडियन्सची ओपनिंगची समस्या सुटली। ड्वेन स्मिथनं 13 मॅचमध्ये 32.15च्या सरासरीनं 418 रन्स केले, ज्यात 4 हाफ सेंचुरीचाही समावेश आहे। कायरन पोलार्ड मैदानात आला की मुंबईच्या विजयाचा मार्ग सुकर झालाच पाहिजे असं समीकरणच जणू तयार झालं होतं। फायनलमध्येही मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला तो कायरन पोलार्ड। पोलार्डनं केलेल्या नॉट आउट हाफ सेंचुरीमुळेच मुंबईला चेन्नई समोर 149 रन्सचं टार्गेट ठेवण्यात यश आलं। अठरा मॅचेसमध्ये पोलार्डनं 3 हाफ सेंचुरी झळकावल्या। 42च्या सरासरीनं 420 रन्स त्यानं चोपून काढले। T20 फॉर्मॅटमधील सर्वात यशस्वी क्रिकेटर अशी ख्याती असलेल्या पोलार्डनं बॉलिंगमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध करत 10 विकेट्सही खिशात घातल्या। केवळ बॅटिंग बॉलिंगमध्येच नव्हे तर फिल्डिंगमध्येही पोलार्डचा दबदबा कायम राहिला। बाउंड्री लाईन्सवर त्यानं घेतलेल्या कॅचेस या अफलातून अशाच म्हणाव्या लागतील। मुंबईच्या प्रत्येक प्लेयरनं मिळालेल्या संधीचं सोनं केलं, मात्र पोलार्ड आणि स्मिथच्या मिडास टचमुळे मुंबई इंडियन्सना आयपीएल जेतेपदाच्या रूपात झळाळी प्राप्त झाली। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।